हॅलो स्टुडंट्स, बघा आपण नेक्स्ट लेसन चालू करतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पेपर फर्स्टमधील 3rd नंबरचा लेसन आहे हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर चालू करण्याच्या आधी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजेत. तर बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये सुरुवातीला ह्या जो टेबल आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 90 डिग्रीपर्यंतच्या व्हॅल्यू तरी सगळ्यांना माहीत पाहिजेत. म्हणजे साइन 0, 30, 45, 60 डिग्री आणि 90 डिग्री. तर बघा या व्हॅल्यू सोप्या असतात. साइन 0 0 असतो, नंतर 1/2, नंतर 1/√2, नंतर √3/2 आणि नंतर 1. नंतर कॉसलाच ह्या व्हॅल्यू उलट येतात. आधी 1, नंतर √3/2, नंतर हा 1/√2 आहे असंच 1/2 आणि हा 0 इकडे येणार आहे. नंतर टॅन म्हणजेच काय तर साइन अपॉन कॉस. मग टॅन साइन अपॉन कॉस 0/1 0च येणार आहे. इथे काय येईल 1/√3. नंतर इथे √2 कॅन्सल होईल, फक्त 1 येईल. इथे √3 येईल आणि 1/0 इन्फिनिटी येणार आहे. नंतर कॉट म्हणजेच काय टॅनच्या उलट 0च्या उलट काय येणार आहे इन्फिनिटी. 1/√3 म्हणजेच इकडे काय येणार √3. 1चं रिव्हर्स 1च येणार आहे. √3चं काय येईल 1/√3 आणि इन्फिनिटीचं 0 येणार आहे. तसंच सेक म्हणजेच काय कॉसचं इन्व्हर्स म्हणजे 1चं 1च येणार आहे. √3/2चं काय येईल 2/√3. 1/√2चं येईल √2. 1/2चं 2 येईल आणि 0चं इन्फिनिटी येणार आहे. तसंच कोसेक म्हणजे साईनच्या रिव्हर्स म्हणजे 0चं इन्फिनिटी येणार आहे. 1/2चं 2 येईल. 1/√2चं √2 येईल. √3/2चं 2/√3 येईल आणि 1चं 1च येणार आहे. तर बघा आता हे आपण डिग्रीमधले अँगल लिहिलेत. हेच अँगल रेडियनमध्ये कसं येणार 0 डिग्री. रेडियनमध्ये कसं येणार आहे 0 रेडियनच लिहितात. बघा 0 डिग्री 0 रेडियनच असतो. 30 डिग्री म्हणजेच काय तर π/6 रेडियन असतं. π/45 डिग्री म्हणजेच π/4 रेडियन. नंतर 60 डिग्री म्हणजेच π/3 रेडियन आणि 90 डिग्री म्हणजेच π/2 रेडियन. बघा ह्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत. 0 डिग्री म्हणजे 0च रेडियन येणार आहे. 30 डिग्री म्हणजेच π/6 रेडियन. 45 डिग्री म्हणजेच π/4 रेडियन. 60 म्हणजे π/3 रेडियन. 90 म्हणजेच π/2 रेडियन. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत. नंतर क्वाड्रंट. तर बघा कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला माहीत आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस, नंतर हा वाय ॲक्सिस. हे फर्स्ट कोऑर्डिनेट आहे, हे सेकंड कोऑर्डिनेट आहे, हे थर्ड कोऑर्डिनेट आणि हे फोर्थ कोऑर्डिनेट आहे. तर इथे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात तर इथे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात साइन. आणि साइनचा इन्व्हर्स म्हणजे साइनचा रिव्हर्स कोणता असेल तर कोसेक. म्हणजे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. नंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि टॅनचा रिव्हर्स कॉट. ठीक आहे, थर्ड म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. आणि फोर्थ म्हणजे सी म्हणजे कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात. बघा कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत हे माहीत पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. नंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये टी म्हणजे टॅन आणि टॅनचा रिव्हर्स कॉट. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बाकीचे सगळे निगेटिव्ह असतात. तसंच फोर्थ क्वाड्रंटमध्ये सी म्हणजे कॉस आणि कॉसचा रिव्हर्स सेक आणि कॉस हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात, बाकीचे सगळे निगेटिव्ह असतात. त्यानंतर अलाइड अँगलचे फॉर्म्युले. तर अलाइड अँगलचे फॉर्म्युले कोणते असतात बघा. तर बघा आपण बघितले जर साइन π+θ असेल म्हणजे पाय असेल तर आहे तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स राहतात. ठीक आहे, साइन थीटाच येतं. आणि साइन π/2 असेल त्यावेळी काय होतं साइनचं काय होतं
कॉस होतं. बघा पाय असेल तर आहे तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स राहतात, साईनचं साईनच राहणार. पण पाय बाय 2 असेल तर पाय बाय 2च्या वेळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साईनचं काय होणार आहे, कॉस. तसंच कॉस पाय बाय 2 असेल तर कॉसचं साईन होतं. तसंच टॅन असेल तर टॅनचं कॉट होतं, कॉटचं टॅन होतं. तसंच सेक पाय बाय 2 असेल तर सेकचं कोसेक होतं आणि कोसेक पाय बाय 2 असेल तर कोसेकचं सेक होतं. पाय बाय 2 असेल तर रेशो चेंज होतो. ठीक आहे. तर बघा आता इथे साईन पाय प्लस थीटा. मग आता पाय प्लस थीटा बघा इथे 0 डिग्री असतं, इथे परत कोणतं येणार आहे, पाय बाय 2. इथं पाय म्हणजे 180 आणि इथे 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजेच 270. ठीक आहे. मग आता साईन पाय प्लस थीटा तुम्हाला क्वाड्रंट ओळखता यायला पाहिजे. पाय असेल तर साईन थीटाच येतं, पण पाय प्लस थीटा म्हणजे पाय. आणि ह्या पायमध्ये काहीतरी ॲड केलं आपण तर कुठे येणार आहे, आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो, निगेटिव्ह. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, मायनस साईन थीटा. तसंच बघा इथे साईन पाय बाय 2 प्लस थीटा केले, मग पाय बाय 2 प्लस थीटा कॉस थीटाच येणार आहे. आणि पाय बाय 2 म्हणजे इथे येणार आहे. आणि पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे कोणतं येईल, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो, पॉझिटिव्ह. त्यामुळे इथे कॉस थीटाच येणार आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट तुम्ही असं केलं, कॉस पाय मायनस थीटा. आता कॉस पाय मायनस थीटा केलं, कॉस पाय आहे, कॉस थीटाचं येईल आन्सर. पण साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर कोणतं येईल बघा, पाय म्हणजे इथे येणार आहे. आणि मायनस ह्याच्यामध्ये केलं, प्लस केलं तर थर्ड क्वार्टरमध्ये येतं. यातून मायनस केलं तर कुठे जाणार आहे, सेकंड क्वार्टरमध्ये. आणि सेकंड क्वार्टरमध्ये कॉस काय असतो, तर निगेटिव्ह. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, मायनस कॉस थीटा. ठीक आहे. तसं असं बघा, कॉस 2 पाय मायनस थीटा. आता 2 पाय आहे म्हणजे पायचीच व्हॅल्यू आहे, म्हणजेच कॉसच थीटाच येणार आहे. पण साईन कोणतं येईल, 2 पाय इथे येणार आहे. ठीक आहे. 2 पाय त्यामधून मायनस केलं म्हणजे कुठे येणार आहे, फोर्थ क्वार्टरमध्ये. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस पॉझिटिव्ह, त्यामुळं कॉस थीटाच आन्सर येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. असंच समजा सेक पाय मायनस थीटा असेल, सेक पाय आहे, सेक थीटाच येणार आहे. ठीक आहे. पण पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वार्टर, सेकंड क्वार्टरमध्ये सेक निगेटिव्ह, त्यामुळं मायनस सेक थीटा येतं. अशा पद्धतीने सगळ्या अलाइड अँगलच्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्याने तुम्हाला काढता येतात. ठीक आहे. तर बघा आपला लेसन आहे थर्ड, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहीत आहेत कोणते कोणते असतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते आहेत आपले, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. ठीक आहे. मी ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय बघा, an equation involving trigonometric function or functions is called trigonometric equation. बघा काय सांगितलं, असं इक्वेशन की त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन्व्हॉल्व असणार आहेत. म्हणजे कोणतेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्या इक्वेशनमध्ये असेल तर ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन होणार आहे. बघा फॉर एक्झाम्पल साईन थीटा इज इक्वल टू 1/2 किंवा टॅन थीटा इज इक्वल टू 2 किंवा कॉस 3 थीटा इज इक्वल टू कॉस 5 थीटा. ही इक्वेशन्स आहेत, पण ही सगळी इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. त्यामुळं ही काय झाले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तसंच बघा सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर सोल्युशन कसं फाईंड करतात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं, तर बघा अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज the equation is called a solution of the trigonometric equation. बघा काय सांगितले, a value of a variable in a trigonometric equation which satisfies the equation is called a solution of the trigonometric equation. म्हणजे बघा थीटा इज इक्वल टू π/6 आहे थीटाची व्हॅल्यू. हे सोल्युशन कशाचं आहे, इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2 आहे. मग 1/√2 कॉसमध्ये कशाची व्हॅल्यू असते, तर π/6 म्हणजे कॉस 30
एक मिनिट पाय बाय 4ची व्हॅल्यू काय असते तर 1/√2 म्हणजे कॉस पाय/4 इज इक्वल टू 1/√2 म्हणजेच थिटा इथे काय येणार आहे पाय/4. थिटा इज इक्वल टू पाय/4 इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हे इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. तसंच बघा इथे हे इक्वेशन दिले कॉस थिटा. आपण नेक्स्ट इक्वेशन बघा कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. तर इथं थिटा किती येणार आहे कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते तर कॉस पाय/3. कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2. त्यामुळे जर सोल्युशन काय झालं थिटा इज इक्वल टू पाय/3 इज अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. तर बघा लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय असे इक्वेशन की त्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन्व्हॉल्व असणार आहेत. अशा इक्वेशनना ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतात. नंतर सोल्युशन कसं फाइंड करतात तर सोल्युशन म्हणजे थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता हे इक्वेशन दिले कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. तर याचं सोल्युशन काय येणार आहे म्हणजे थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 आहे तर कॉस पाय/4 म्हणजे कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 आहे. त्यामुळे थिटा काय येणार आहे पाय/4. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण सोल्युशन फाइंड आउट करायचं. तसंच बघा नेक्स्ट पॉईंट आहे प्रिन्सिपल सोल्युशन. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे बघा अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन 2π. बघा काय सांगितले अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन 2π. तर बघा इथे π/6 अँड 5π/6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन थिटा इज इक्वल टू 1/2. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच काय थिटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. म्हणजे जे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं असेल त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे म्हणजे थिटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आणि कंडिशन काय दिले जो थिटा असेल म्हणजे आपण इथं अल्फा कन्सिडर केला आहे तो अल्फा 0 आणि 2π ह्या दोन्हींच्या मध्ये असला पाहिजे. 2πपेक्षा मोठा असेल 2π म्हणजेच काय 360पेक्षा मोठा असेल तर तो प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये येणार नाही. म्हणजे जो तुमचा सोल्युशन असेल ते 0 आणि 2π या दोन्हींच्या मध्येच यायला पाहिजे. ठीक आहे. बघा जे तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करणार आहे आता इथे तुम्ही साइन थिटा इज इक्वल टू 1/2 दिले हे इक्वेशन दिले. ह्या इक्वेशनची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट फर्स्ट सांगू शकताय. तर 30 डिग्री साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते. ठीक आहे. 30 डिग्री म्हणजे π/6 हे तुम्ही सांगितलं पटकरीत. नंतर 5π/6 हे कसं आलं तर हे आपण फाइंड आउट करणार आहोत बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. तर बघा त्यासाठी एक एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय दिले बघा इथे फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. बघा एक इक्वेशन दिले प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. तर इथे जे तुम्हाला दिले गिवन काय दिलं आहे साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. तर 1/√2 कोणत्या डिग्रीची व्हॅल्यू आहे कोणता अँगल येणार 1/√2 म्हणजेच 45 म्हणजेच π/4 म्हणजे साइन π/4 इज इक्वल टू 1/√2. बघा कसं घेतलं हे साइन थिटा इज इक्वल टू 1/√2 दिले. 1/√2 साईनमध्ये कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे तर साइन π/4ची व्हॅल्यू आहे. साइन π/4 इज इक्वल टू 1/√2. मग π/4 ह्या कंडिशनमध्ये येतं का 0 लेस दॅन ऑर इक्वल टू π/4 लेस दॅन 2π. तर ह्या कंडिशनमध्येच येतं 0 to 360 याच्यामध्ये 45 येतं का तर येतं. त्यामुळे ह्या कंडिशन याला सॅटिस्फाईज होते. ठीक आहे. तर बघा π/4 हे एक प्रिन्सिपल सोल्युशन झालं फर्स्ट. आता नेक्स्ट अँगल कोणता येतो हे बघायचं आहे. तर त्यासाठी बाय अलाइड अँगल फॉर्म्युला यूज केला आहे. अलाइड अँगलचा फॉर्म्युला कोणता यूज केला आहे बघा साइन थिटा इज इक्वल टू साइन π-θ. तर बघा हा फॉर्म्युला यूज केला आहे साइन थिटा इज इक्वल टू साइन π-θ. पाय आहे त्यामुळे साइन थिटाच येणार आहे. π-θ म्हणजे सेकंड क्वार्टर आणि सेकंड क्वार्टरमध्ये साइन पॉझिटिव्हच असतो. इथे साइन थिटा
1/√2 हे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे पॉझिटिव्हसाठी अँगल घ्यायचा आहे. साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थीटा. मग आता इथे बेसिक जो अँगल आहे तो आपला माहीत आहे π/4 आहे, म्हणजे काय येईल इथे साइन π/4 इज इक्वल टू साइन पाय मायनस थीटा. मग पाय मायनस थीटा कोणता आहे तर π/4, म्हणजेच काय येईल बघा इथे पाय मायनस π/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर काय होईल 4π मायनस पाय, 4π मायनस पाय 3π, म्हणजे साइन 3π/4, म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 3π/4 लेस दॅन 2π. ह्या कंडिशनमध्ये ते येतं, म्हणजेच 3π/4 इज ऑल्सो अ प्रिन्सिपल सोल्युशन. आपलं प्रिन्सिपल सोल्युशन दोन मिळाले आपले, फर्स्ट π/4 आणि सेकंड 3π/4 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. तर बघा आपल्याला सिम्पल आहेत प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करण्यासाठी. एक एक्झाम्पल बघा अजून. साइन थीटाची व्हॅल्यू 1/√2 दिलेली, साइन थीटा आपण जो दिला आहे तो घेतला, नंतर 1/√2 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलची आहे साईनमध्ये, कारण साईन दिला येते. मग साइन π/4, साइन π/4ची व्हॅल्यू 1/√2 आहे. ठीक आहे, मग π/4 हे एक प्रिन्सिपल सोल्युशन झालं. आता नेक्स्ट अँगल कोणता येईल ते आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढायचं तर बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगलचा फॉर्म्युला, तर अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपण इथे बघितला आहे कोणता तर हा साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटाच येतं, प्लस साइन थीटा पाहिजे आपल्याला, कारण की प्लस दिला. मी ते पाय मायनस थीटा केलं तर सेकंड क्वार्टरमध्ये जाणार आहे, सेकंड क्वार्टरमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे साइन थीटा. मग हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज केला आपण, साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थीटा. आता बेसिक थीटा तुम्हाला माहीत आहे कोणता थीटा आहे तर π/4, तो व्हॅल्यू फक्त इथे सबस्टिट्यूट करायची, म्हणजे साइन π/4 इज इक्वल टू साइन पाय हा आहे असाच मायनस थीटा आहे मायनस π/4. मग पाय मायनस π/4 3π/4. नंतर ही कंडिशन लिहायची 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 3π/4 लेस दॅन 2π, म्हणजेच 3π/4 इज द प्रिन्सिपल सोल्युशन. मग हे एक प्रिन्सिपल सोल्युशन आले. फर्स्ट कोणतं होतं π/4 आणि नेक्स्ट 3π/4 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. तसंच बघा नेक्स्ट दिले फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू -1/2. बघा इथं मायनस दिले हां, मग जे दिले ते लिहायचं गिवन कॉस थीटा इज इक्वल टू -1/2. आता बघा इथे वी नो दॅट 1/2 व्हॅल्यू मायनस आहे, मायनसचा इथे विचार करू नका. आता कॉस π/3 म्हणजे कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 असते. -1/2 दिले आपण इथे प्लस घेतलं, म्हणजे कॉस π/3ची व्हॅल्यू काय असते 1/2. ठीक आहे, आता बाय अलाइड अँगल फॉर्म्युला, अलाइड अँगलचे फॉर्म्युला यूज करायचे. मायनस कॉस थीटा कधी येईल बघा, कॉस पाय मायनस थीटा केलं तर मायनस कॉस थीटा येणार आहे, आणि कॉस पाय प्लस थीटा केलं तरी पण मायनस कॉस थीटाच येणार आहे. बघा इथे पाय मायनस थीटा केलं तर सेकंड क्वार्टरमध्येच जाणार आहे, निगेटिव्ह आहे सेकंड क्वार्टरमध्ये कॉस, आणि पाय प्लस थीटा केलं तर थर्ड क्वार्टरमध्ये येणार आहे, थर्ड क्वार्टरमध्ये पण कॉस निगेटिव्ह आहे. त्यामुळे निगेटिव्हसाठी इथे फॉर्म्युला घ्यायचे आहेत. निगेटिव्हसाठी काय घेतलं मायनस कॉस थीटा, तर इथे -1/2 निगेटिव्ह व्हॅल्यू दिली, त्यामुळे इथं असा फॉर्म्युला बघायचा की त्याची व्हॅल्यू मायनस कॉस थीटा येईल. मग असे अलाइड अँगलचे दोन फॉर्म्युले आहेत कोणते तर कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा अँड कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. ठीक आहे, आता थीटा इथे कोणता घ्यायचा π/3 घ्यायचा. मग काय होईल बघा इथे कॉस पाय आहे असाच मायनस π/3 इज इक्वल टू मायनस कॉस π/3. थीटा आहे, थीटाची व्हॅल्यू π/3. मग इथे पाय मायनस π/3 किती येईल 3π मायनस पाय 2π, म्हणजे कॉस 2π/3 इज इक्वल टू कॉस π/3. हे मायनस साईन आहे असंच, आणि कॉस π/3ची व्हॅल्यू 1/2. ठीक आहे, म्हणजे कॉस 2π/3 इज इक्वल टू -1/2 आले. तसंच नेक्स्ट हा फॉर्म्युला आपण यूज केला आहे कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. इथे थीटाची व्हॅल्यू π/3 म्हणजे कॉस पाय प्लस π/3 इज इक्वल टू मायनस कॉस π/3. मग पाय प्लस π/3 किती होईल 3π प्लस पाय 4π होईल, म्हणजे कॉस 4π/3
इज इक्वल टू मायनस साईन आहे असंच आणि कॉस पाय बाय 3ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे कॉस 2π/3ची व्हॅल्यू -1/2 येते आणि कॉस 4π/3ची व्हॅल्यू पण -1/2 येते. म्हणजेच 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 2π/3 लेस दॅन 2π अँड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 4π/3 लेस दॅन 2π. म्हणजे इथे प्रिन्सिपल सोल्युशन कोणते झाले 2π/3 अँड 4π/3 आर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू -1/2. बघा इथे कॉस थीटा इज इक्वल टू -1/2 दिले, त्यासाठी आपण मायनसचे फॉर्म्युला बघितला. म्हणजे कॉस थीटा कधी येईल तर कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा येणार आहे आणि कॉस पाय प्लस थीटा केलं तरी पण मायनस कॉस थीटा येणार आहे. मग ह्या दोन्ही सॉल्व करून जे आन्सर येईल ते प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. π/3 प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये येणार नाही कारण की कॉस π/3ची व्हॅल्यू +1/2 आहे. आपल्याला -1/2 कोणत्या अँगलला येते हे बघायचे. -1/2 2π/3 आणि 4π/3 ह्या अँगलला येणार आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू -√3. मग ही जी व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा. कॉट थीटा दिला आहे तुम्हाला -√3. मग कॉट थीटा दिला आहे त्याच्यावरून आपल्याला टॅन थीटा फाइंड करता येईल. टॅन थीटा म्हणजेच काय 1/कॉट. बघा कॉट थीटा दिला आहे याच्यावरून टॅन थीटा येणार आहे. टॅन थीटा इज इक्वल टू काय येईल कॉट थीटा -√3. मग टॅन थीटा काय येणार आहे -1/√3. आता वी नो दॅट टॅन π/6 ची व्हॅल्यू 1/√3. इथं मायनस आहे, मायनसचा विचार आता करू नका, मायनस आहे. मग टॅन π/6 ची व्हॅल्यू काय येणार आहे तर 1/√3. आता बाय अलाइड अँगल फॉर्म्युले मायनस आहे इथे अँगल, मग मायनस टॅन मायनस कधी येईल तर पाय मायनस थीटा आणि 2π मायनस थीटा केलं तर व्हॅल्यू हा निगेटिव्ह येणार आहे. बघा टॅन मायनस काय घेतोय तर -1/√3 व्हॅल्यू आहे, पण टॅन π/6 ची व्हॅल्यू 1/√3. ठीक आहे. मग इथे मायनस व्हॅल्यू आहे तर मग मायनस टॅन थीटा कुठे येईल. दोन फॉर्म्युले येणार त्यासाठी. कोणते तर टॅन पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये एक टॅन निगेटिव्ह आहे आणि फोर्थ क्वार्टरमध्ये. मग फोर्थ क्वार्टरमध्ये काय येणार टॅन 2π मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज केले. तर बघा आता इथे थीटा कोणता आहे तर π/6 म्हणजे टॅन पाय आहे असंच मायनस थीटाच्या जागी काय येणार आहे π/6 इज इक्वल टू मायनस टॅन π/6. आता बघा 6π मायनस पाय काय येणार आहे 5π म्हणजे टॅन 5π/6 इज इक्वल टू मायनस टॅन π/6 ची व्हॅल्यू 1/√3. हा मायनस साईन आहे असाच आणि टॅन π/6 ची व्हॅल्यू 1/√3 म्हणजे टॅन 5π/6 ची व्हॅल्यू -1/√3 झाली. आणि नेक्स्ट टॅन 2π मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. मी इथे पण थीटाची व्हॅल्यू π/6 ठेवली. टॅन 2π मायनस π/6 इज इक्वल टू मायनस टॅन π/6. मग 2π मायनस π/6 किती येईल 6 × 2 12π. 12π मायनस पाय 11π म्हणजे टॅन 11π/6 इज इक्वल टू मायनस साईन आहे असंच आणि टॅन π/6 ची व्हॅल्यू 1/√3 म्हणजे टॅन 11π/6 ची व्हॅल्यू काय आली -1/√3. मग इथे ही कंडिशन लिहायची 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 5π/6 लेस दॅन 2π अँड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 11π/6 लेस दॅन 2π. म्हणजे 5π/6 अँड 11π/6 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. बघा नेक्स्ट कॉटमध्ये दिले. कॉटचं आपल्याला कन्वर्जन टॅनमध्ये करता येतं. टॅन